यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज 14 फेब्रुवारी 2025 म्हणजे प्रेमाचा गुलाबी दिवस, व्हॅलेंटाईन्स डे. या गुलाबी दिवशी ठाण्याच्या सांस्कृतिक विश्वावर आपल्या प्रसन्न आणि रसिक वावराने, सृजनशीलतेने ज्यांनी अतिशय उत्तम मोहर उमटवलेली आहे अशा जोडप्याचा परिचय आणि गप्पा असं आपल्या अर्थकथामधलं आजचं सत्र असणार आहे. या जोडप्याला मी नेहमीच प्रेमाने #हमतुम असं म्हणत आलेली आहे. या दोघांनी एकमेकांच्या सृजनशीलतेच्या वाटचालीत कशी मदत केली आणि दोघंजण एकमेकांच्या साथीने फक्त ठाण्याच्याच नाही तर देश परदेशातल्या सांस्कृतिक विश्वामध्ये कसे बहरत गेले हे सगळं आपण आजच्या गप्पांमधनं ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी या दोघांचंही स्वागत मी एक अतिशय छोटीशी भेट अर्थकथातर्फे देऊन करणार आहे. स्वागत करूया मेघना आणि हेमंत साने या दोघांचंही. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. अगदी छोटीशी भेट आहे, गोड मानून घ्या. हो. याच्यामध्ये स्मिताज क्रिएशन यांनी पाठवलेल्या मराठमोळ्या चॉकलेटच्या वड्या आहेत, खास गुलाबी दिवसानिमित्त. आणि अर्थकथाच्या रस ऋतू या मुखवासाचाही समावेश आहे, ज्यामध्ये ऋतूनुसार जिन्नस बदलतात आणि कुठलंही प्रिझर्वेटिव्ह किंवा गूळ आणि साखर न वापरता चविष्ट असा हा मुखवास आपण या दोघांना मुद्दाम दिलेला आहे सगळ्या कार्यक्रमाची चव आणि रंगत वाढवण्यासाठी. तर खूप स्वागत आहे. नमस्कार दोघांनाही. नमस्कार. नमस्कार. माझ्या मते #हमतुम असं हे जोडपं असण्याचं कारण मी आता ह्या दोघांना विचारणार आहे. पहिला प्रश्न माझा तोच असेल की गेली 20 ते 25 वर्ष मी सातत्याने तुमच्या दोघांच्या जाहिराती येत आहेत त्या बघतीये. तुम्ही इतकं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करताय, म्हणजे गीतसंगीत देणं असेल, लेखन असेल, इतकं विस्तृत असं तुमचं सृजनशील कार्यक्षेत्र आहे. तर हे सगळं करत असताना तुमची प्रसन्नता, तुमची रसिकता, या सगळ्याचं रसायन नेमकं काय आहे, काय केमिस्ट्री आहे, हे आम्हाला आणि आमच्या तरुण पिढीलाही जाणून घ्यायचं. तर पहिलं त्याबद्दल सांगा. अलका, काय सांगू का, आम्हाला कामाचा कधीच कंटाळा येत नाही. हां, कारण असं आहे की आम्ही रोज नित्यनेमाने नवे जगत असतो. आज आम्ही काहीतरी सीडीज बनवल्या, उद्या माझं पुस्तक प्रकाशित झालं, लेखन केलं, परवा पेपरमध्ये काहीतरी आर्टिकल पाठवलं, नंतर नवीन गाण्याला संगीत दिलं. आणखीन इतक्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आम्ही असतो की कंटाळा कधी येत नाही. म्हणजे नवनिर्मिती हे आमचं खास रहस्य आहे आनंदी राहण्याचं. कंटाळा यायला वेळच मिळत नाही. ऑफिससारखे आम्ही अगदी 24 तास बांधलेले असतो म्हणानं. मध्येच रात्री जाग आली तरी आम्ही उठून एखाद्या प्रोजेक्टचा विचार करतो. आत्ताच टायपिंग करूया का, हा आपल्याला आता हे सुचलेलं आहे, आपण आता हे संहिता लिहून ठेवूया का, असं असतं. असं चालू असं. म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज असणार नक्कीच, प्रेमविवाह याशिवाय हे शक्य नाही आहे. तुम्ही सांगता का? मी ह्याला लव्ह मॅरेज नाही म्हणणार, मी अरेंज लव्ह मॅरेज म्हणेन. हा प्रकार अजून लोकांना माहिती नसेल. तो आमच्या बाबतीत घडला. म्हणजे झालं असं की हिच्या वडिलांची फिरतीची नोकरी होती, ते जज होते. तर काही काळाकरता ते आमच्या शेजारी पनवेलला राहत होते. त्यांची बदली झाली म्हणून. तर तेव्हा ही 4 वर्षाची होती, मी 8 वर्षाचा होतो. तेव्हापासून काही नाही आहे, पण तेव्हापासूनची ओळख होती आमच्या दोन्ही कुटुंबांची. आणि मला ही आठवते ना 4 वर्षाची कशी दिसत होती. तिला मी आठवत नाही अर्थातच, कारण ती लहान होती. आणि आम्ही भातुकली खेळायचो एकत्र. तर मग त्यांची बदली झाली आणि मग ते विदर्भामध्येच जास्त त्यांच्या बदल्या झाल्या. पण माझे वडील आणि तिचे वडील हे एकमेकांशी पत्रांनी ऑलरेडी बांधलेले होते, मित्र झाले होते. तर जसा मी इंजिनियर झालो तसं माझ्या बाबांनी तिच्या बाबांना कळवलं. लगेच त्यांच्या डोक्यात आयडिया आली, अरे हा मुलगा आता आपण जो लहान पाहिला तो आता इंजिनियर झाला आहे काय, मग आपण त्याला बोलवून घेऊया, बघूया आपली मुलगी त्याला आवडत असेल तर होऊन जाईल. त्यांनी मला नागपूरला बोलवलं.
आणि एवढं छान प्लॅन केलं ना त्यांनी. म्हणजे ह्याला 4 दिवस राहायलाच बोलवलं, मग आमची ओळख, मग आता हे लहानपणचे मित्र म्हणजे बोलतीलच एकमेकांशी. मग आम्हाला फिरायला पाठवलं, नंतर मग आम्हाला पिक्चरला पाठवलं, म्हणजे पिक्चरला सुद्धा घेऊन गेले. असं इतकं छान प्लॅन केलं नाही का. हो ना, म्हणजे काय प्लॅनिंग एवढं जबरदस्त होतं की पिक्चरला आम्हाला पाठवलं, पण आम्हाला दोघांनाच नाही, तेही आले. आणि एवढंच नाही, ते आमच्या दोघांच्या मध्ये बसले. म्हणजे अगं पण म्हणजे तेव्हा कुठे लग्न ठरलं होतं, मग त्यांनी का आपल्याला मोकळं सोडावं. अरे वा, वडीलच ते. हो, मग 7च्या आत घरात त्यावेळी होतं सगळं वातावरण. तर मग त्यांनी सगळीकडे नेलं, मग आम्ही गप्पा वगैरे मारत बसलो. अगं पण एवढं त्यांनी छान प्लॅन केलं ना, पण हा मुलगा इतका लाजरा, हा मला प्रपोजच करे ना. मला वाटतं ते तुमच्याकडे पाहून असे स्तब्ध झाले असते. नाही काय माहिती, तर ते प्रपोजच करे ना. आणि आता 4 दिवस झाले, थोडंसं स्टे वाढवला सुद्धा. आणि म्हटलं आता अजून काही घडतच नाहीये, मग आता आपल्याला पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण की मलाही ओकेच होतं. मी त्यांना म्हटलं की आता तुम्ही उद्या जाणार आहात, तर गाणं एखादं वाजवून जाता का माझ्यासाठी. मग माझ्यासाठी कुठलं गाणं वाजवाल. मग त्यावेळी त्यांनी बरोबर इशारो पे केलं. तर ते जे गाणं होतं त्या गाण्यामुळे मग आमचं लग्न ठरलं. झलक एखादी गाणं. आणि त्यावेळी पेटी होती ना आमच्याकडे. हो, माझा भाऊ गाणं शिकायचा, त्यामुळे पेटी होती. फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती, कैसे बताऊं किस किस तरह से पल पल मुझे तू सताती, तेरे ही सपने लेकर ही सोया, तेरी ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा यूं जैसे कि माला में धागा. हाँ, बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार. हाँ, इतना मजिर इतना मधुर तेरा मेरा प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार, कई कई बार, कई कई बार. म्हणजे असं साहित्यिक म्हणजे असं साहित्यिक आमचं होतं की 7 जन्म माझ्याबरोबर येशील का, हे या ओळींमधून विचारलं. लेना होगा जन्म हमें कई कई बार. दिस इज #हमतुम. करेक्ट. साधारण 1981 साली आमचं लग्न झालं. मग त्यानंतर 8-10 वर्ष म्हणजे नोकरी सेट करणं, घर सेट करणं, सासू सासरेही बरोबर होते आणि मुलांच्या शाळा, मग मुलांचा अभ्यास वगैरे ह्याच्यात. तर 8-10 वर्ष आमची अशीच गेली. त्यानंतर मग माझं नाटकाचं करिअर वगैरे हे सगळं सुरू झालं. अच्छा, नाटकाचं करिअर म्हणजे नाट्यसंपदासारख्या मातब्बर संस्थेत व्यावसायिक नाटकं केलेली आहेत, हे मी पाहिलेलं आहे. म्हणजे पण ह्यांचा पाठिंबा ठीक आहे, मी हे समजू शकते, पण मग घरच्यांचा पाठिंबा होता का. खरं तर ह्यांचा तर पाठिंबा होता, पण घरच्यांचाही मिळाला. कारण नाटकाची एंट्री कशी झाली माहिती आहे, व्यावसायिकच्या आधी यांच्या बजाज ऑटो या कंपनीचं एक नाटक बसत होतं आणि ते कामगार कल्याणला होतं. तर त्याच्यामध्ये बॅरिस्टर नाटक बसत होतं आणि फार मोठं नाटक होतं. त्या बॅरिस्टर नाटकात आणि त्याच्याही आधी हमीदाबाईची कोठी होतं, चंद्रकांत कुलकर्णीसारखा दिग्दर्शक होता. तर त्यांना औरंगाबादमध्ये कोण काम करायला मिळणार की जी त्या कंपनीच्या म्हणजे ऑफिसरचीच बायको असेल, त्या ग्रुपमधली असेल, पण ती भाग घेईल. तर त्यांनी माझी निवड केली. कारण त्याही लग्नापूर्वी मी खूप राज्यनाट्य वगैरे केलंच होतं. रंजन कला मंदिर, देवबाप्पा या कंपन्यांमधून काम केलं होतं, ते यांनी पाहिलं पण होतं. तर मग माझी निवड झाली राधाक्काच्या भूमिकेसाठी बॅरिस्टरमध्ये. आणि यांचं नाटक चक्क पहिलं आलं आणि मला पारितोषिक मिळालं. आणि त्यामुळे मग त्यांना कळलंच घरच्यांना की अरे नाट्यकला वगैरे आहे आपल्या घरात. आणि मग जेव्हा 95 साली मला ऑफर आली की तू म्हणजे तो मी नव्हेच सारख्या नाटकात नायिकेची भूमिका करण्याची, तेव्हा मग साहजिकच परवानगी मिळाली.
पण तो किस्सा फार इंटरेस्टिंग आहे. तुला कसं काय ते नाटकात काम म्हणजे खरं आपण राज्यनाट्यामध्ये किंवा कामगार कल्याणमध्ये काम करत असताना अचानक काही आपण व्यावसायिकला नाही जाऊ शकत. पण एक अशी गंमत झाली की दूरदर्शनला मी काही अशी कंपेनिंग वगैरे करत होते, नवीनच होते अगदी, म्हणजे 35 एज माझं. तर ते एक वंदन कुलकर्णी म्हणून एक ऑफिसर होते, ते म्हणले जरा तुम्ही जाल का पणशीकरांकडे माझी चिठ्ठी पोचवाल का, तुम्ही दादरलाच उतरणार आहात ना, तिथेच आहे ऑफिस. त्यांनी काय योजना करून मला पाठवलं माहीत नाही, पण ही चिठ्ठी म्हणे त्यांच्या ऑफिसला द्या. म्हटलं बरं ठीक आहे. साडी वगैरे नेसली होती, कंपेनिंगचा मेकअप वगैरे होताच, मी तशीच गेले. तर ते तिथे समोर त्यांचे पुतणे होते. पणशीकर आतमध्ये आहेत, जा ना, भेटा. ते एकदम असे उभे, नमस्कार, या आतमध्ये आहेत, पंतांना भेटा. मी म्हटलं पंतांना ही चिठ्ठी द्यायची. हो ते ठेवा तिथे. त्यांनी चिठ्ठी पाहिली पण नाही, मला आत पाठवलं. मी आत गेल्यावर पंतले, हां बसा, आता मी तुम्हाला नाटकाची वाक्य सांगतो, तुम्ही मला म्हणून दाखवायची. म्हटलं हा काय प्रकार आहे. आणि त्यांनी चक्क उघडला तो मी नवेचं मला दिलं, मी सांगतो तसं म्हणायचं. आणि मग सुरुवातच केली शिकवायला. म्हणजे काहीच नाही, माझं नावसुद्धा विचारलं नाही, बसले आणि सुरुवात झाली. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तंतोतंत म्हणत होते, कारण मला राज्यनाट्याची सवय होती, बॅरिस्टर नाटक केलं होतं. तर त्यांनी लगेच पसंत केलं. तर तो मी नवेसमध्ये सुनंदा दातारची भूमिका करायची बरं का. आणि त्यांनी डेट्स सांगितल्या, पण त्या डेट्स मला तेव्हा सूट नव्हत्या. म्हटलं मी आत्ता नाही, माझं तर शिफ्टिंग आहे त्या डेटला, तर इंदोरचे दौरा डायरेक्ट. म्हटलं नाही, मी आत्ता नाही करत, मी थोड्या दिवसांनी करेन. पण मग 3-4 महिन्यांनी मी जी रुजू झाले, ती 5 वर्ष त्या नाटकात काम करत राहिले. मोठी गोष्ट आहे. हो. आणि यांना खूप कौतुक वाटायचं की पणशीकरांबरोबर काम करते, खूप कौतुक वाटायचं. एक गुरुतुल्य इन्स्टिट्यूट्स आहेत ह्या. नक्कीच. नावगाव सुद्धा न विचारता प्रभाकर पंतांनी लगेचच डायलॉग सांगायला सुरुवात केली, हे म्हणजे सरप्राईज आहे. हो ना. त्याचं असं झालं गंमत, म्हणजे सरप्राईज असं आहे की बाहेर त्यांचे जे पुतणे बसले होते ना, त्यांनी आज जाऊन सांगितलं की मेघना साने नावाची एक आली आहे युवती, आणि आपल्या या भूमिकेसाठी अतिशय सूट आहे. आणि मला नंतर कळलं की त्या भूमिकेसाठी एक कोणीतरी बोलवली होती आर्टिस्ट, पण ती आली नाही. आणि मी आले म्हणून त्यांना वाटलं की मीच आहे ती. त्यामुळे नाव विचारायचा प्रश्न झाला. आणि ती मी नव्हेच असं मी काही सांगितलं नाही. तर त्याचवेळी मी लेकुरे उदंड झालीमध्ये पण होते, म्हणजे तिथे पण मला ऑफर आली की तुम्ही पण एक इथे भूमिका कराल का. आणि चक्क प्रशांत दामले, सुकन्या कुलकर्णी वगैरे हा सगळा ग्रुप होता. ते विनोदी नाटक होतं. ते आमच्या घरच्यांना फारच आवडायचं. मुलं आणि हे सगळे येऊन बसायचे प्रशांतची भूमिका बघायला आणि मग आमची पण बघायला. तर ते 3 वर्ष त्या नाटकात काम केलं. 3 वर्ष जवळजवळ महाराष्ट्रात फिरलोच, इंदोर, भोपाळ आणि हे गुजरात वगैरे सगळंच फिरलो आम्ही. पूर्वी दौरे अफाट दौरे व्हायचे आमचे. पण त्यावेळी यांची भूमिका काय होती, म्हणजे जरी नाटकात नव्हते तर यांची भूमिका काय होती, घर सांभाळावं लागायचं. कारण मी बाहेर असताना 4-4 दिवस दौरे, तर मग मुलं लहान होती, त्यांचा अभ्यास घ्यायचा, घर त्यांची काय फी भरायची आहे बरं, त्यांना काय ट्रिपला पाठवायचं, हे ते सगळं बघावं लागायचं. सासू सासरे घरी होते, मग कोणाचं औषध आणायचं आहे, कोणाचं काय, तर ही सगळी जबाबदारी यांची होती. म्हणजे बिहाइंड एव्हरी वुमन असा तुमचा त्या काळातला रोल होता. बरोबर. नाही, एव्हरी वुमन नव्हते ते, फक्त माझ्याच मागे. हे हमतुम जे आहे ना, हे मला फार आवडतं या दोघांचंही. मेघना यांची घोडदौड नाट्यक्षेत्रातली सुरू होती आणि घराची बॅकग्राऊंड तुम्ही सांभाळत होतात. पण हे जरी असलं तरी मी तुमच्या अनेक कॅसेट्स आणि CDs ऐकलेल्या आहेत. ऋतुरंग संगतीला असेल किंवा सॉलिड मज्जा लहान मुलांची. तर संगीतकार म्हणून तो प्रवास कसा आणि कुठे सुरू झाला तुमचा? त्याची काय एक मोठी मजाच आहे. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती. त्याचं असं झालं की आमच्या सासूबाई विदर्भात बरेच वर्ष राहिल्या होत्या आमच्या सासऱ्यांच्या नोकरीमुळे. तर तिथे विदर्भ लेखक संघाच्या त्या सभासद होत्या आणि इथे ठाण्यात आल्यानंतरसुद्धा त्या विदर्भ लेखक संघ त्यांच्या संपर्कात होता. एका वर्षी विदर्भ लेखक संघाने त्यांना विचारलं की यावर्षीच्या आमच्या वार्षिक महोत्सवामध्ये आम्ही एक असं काही एक काय म्हणतात त्याला कार्यक्रम ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये नवीन कवितांना चाल लावून सादर करणारा आम्हाला कोणतरी हवं आहे. त्यांनी बेधडक सांगून टाकलं, हो आहे ना माझा जावई, करेल. आणि नंतर आम्ही दोघं जेव्हा एकदा सहज त्यांना भेटायला म्हणून गेलो होतो तेव्हा त्या म्हणल्या मला, हेमंत अरे तुला चाल लावायची, चाली लावून 10 कविता सादर करायच्या आहेत. काय
10 कविता मी एकदम असा म्हणजे उडालोच. अहो म्हटलं मी आजपर्यंत कधी चाली लावलेल्या नाही आहेत, मी कसं काय लावणार? अरे जमेल तुला, अजून 6 महिने आहेत. एवढा त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्यानंतर हो मग मात्र म्हटलं मी मग गंभीर झालो की अरे म्हटलं आता मला सासूबाईंनी ऑलरेडी पुढे कमिट करून टाकलं आहे, तर मला काहीतरी करायलाच पाहिजे, ह्याच्यात काहीतरी हातपाय मारलेच पाहिजेत. मग आपल्या ठाण्याच्या ग्रंथसंग्रहालयामध्ये जाऊन बसलो, सुप्रसिद्ध कवींची पुस्तकं सगळी काढली बाहेर. आणि तसं लहानपणी माझं आणि मराठीचं खरं म्हणजे वाकडंच होतं. मला निबंध यायचे नाहीत, कविता समजायच्या नाहीत, कवितेचं रसग्रहण कसं करायचं कळायचं नाही. पण आता हे आज संकट आलं होतं ते त्याला सामोरं जायलाच पाहिजे होतं. तर मी कविता काढल्या. मला एक गोष्ट नक्की माहिती होती की आपल्याला जर चाल लावायची असेल तर ती कविता जी आहे ती छंदबद्ध असली पाहिजे, म्हणजे ती मीटरमध्ये ज्याला आपण म्हणतो अशी पाहिजे. नाहीतर मग छंदात नसलेल्या कवितेला चाल लावणं जवळजवळ अशक्य असतं. तर तेवढं मला कळत होतं, म्हणून मी आधी काय केलं की सगळ्या छंदबद्ध कविता लिहून काढल्या बाजूला त्या सगळ्या कविता संग्रहातनं, काव्यसंग्रहातनं. आणि नंतर मग दुसरा पुढचा प्रश्न असा की मला आधी कविता कळली पाहिजे, कवितेचा अर्थ मला कळला तर मी त्याची चाल लावणार. मग काही काही कविता मला कळत होत्या, काही नाही कळल्या, त्या मी मेघनाला विचारल्या. मार्गदर्शक आमचा गाईड होताच तिकडे, तिला विचारलं अरे ह्याच्यात असं म्हटलं म्हणजे काय, म्हणजे आम्हाला शाळेत प्रश्न असेल कवीने असे म्हटले ह्याचा अर्थ काय, अशा टाईपचे प्रश्न मी तिला विचारायचो. मग अशा तऱ्हेने मला कविता समजल्या. कविता समजल्यानंतर मग मी हार्मोनियम घेऊन एक कविता घेतली आणि हार्मोनियम घेऊन बसलो आणि काहीतरी असंच बोटं फिरवत फिरवत एक चाल मला सुचली. चाल सुचल्यानंतर सगळ्यात पहिला महत्त्वाचा गंभीर प्रश्न असा होता की ही जी चाल आहे ही कुठल्या तरी आधीच असलेल्या गाण्यासारखी तर नाही ना, तसं नसायला पाहिजे ना. म्हणून मी हिला आणि सगळ्या आईबाबांना सगळ्यांना दाखवली, ऐकवली. तर सगळे म्हणाले की नाही ही चाल आम्ही ह्यापूर्वी अशी कुठे ऐकलेली नाही, कुठल्या गाण्यासारखी वाटत नाही. मग मला जरा धीर आला, हुरूप आला आणि मग असं हळूहळू करत करत मी 10 कवींच्या कवितांना चाली लावल्या. हां, सगळे सुप्रसिद्ध कविता व्हायचे, म्हणजे नाग देशपांडे, कवी अनिल, बाबा बोरकर, शांता शेळके, सुधीर मोघे, सुरेश भट, अशा सगळ्या मोठमोठ्या कवींच्या कवितांना चाली लावल्या. आणि त्या लावून झाल्यानंतर 6 महिन्यांनी जेव्हा तो तिथे कार्यक्रम होणार होता, मी नागपूरला गेलो. स्टेजवर हार्मोनियमवरती त्या वाजवून गाणी त्या म्हणून दाखवल्या आणि विंगेत खुद्द सुरेश भट उभे होते ऐकायला. हो, पहिलीच परीक्षा कशी दिली बघ ना सुरेश भटांचं. हो. आणि तेव्हापासून मला तो कॉन्फिडन्स आला की हां आता आपण म्हणजे चाल लावू शकतो आपण. हा एक मला एक हे आला. आणि मग हळूहळू सिलसिला सुरू झाला चाली लावण्याचा. तुम्ही हे जे वाक्य आत्ता म्हणालात ना की मला चाल सुचली, हे जे सुचणं होतं ना तुमच्यामधलं, ते तुमच्या सासूबाईंनी ओळखलं होतं. निश्चितच. म्हणजे इथे कुठेतरी निर्मितीचा धुमारा आहे, अंकुर आहे, हे समजून घेणारी जर एखादी व्यक्ती आयुष्यात आली तर असं आयुष्य बदलून, म्हणजे एखाद्याला पोहता न येणाऱ्या माणसाला ढकलून द्यावं स्विमिंग टँकमध्ये, तसं अक्षरशः माझं झालं होतं. पण मी हातपाय मारून धडपडून तरलो आणि सारखं ठरवलं विश्वास. खरोखरीच मी तुला सांगते की माझे आई वडील, म्हणजे आता वडील तर आत्ताच इतक्यातच गेले, पण आतापर्यंत होते आमच्याबरोबर. आणि आई आणि वडील दोघंही लेखक होते. आणि आमचं लहानपण असं की सगळे लेखक मंडळी आमच्या घरी यायची आणि यांच्यासारखे असे उमदीचे जे गायक होते ते पण आमच्याकडे यायचे, गाणी म्हणून दाखवायचे. संगीतकार यशवंत देव हे पेटी घेऊन चाल म्हणून दाखवायचे. म्हणजे सुरुवात होती त्यांची तेव्हा. सुरेश भट कविता येऊन वाचून दाखवायचे. असं आमचं घर होतं. सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचे. दोघंही रसिक होते. त्यामुळे ना निरक्षर विवेक तर होताच होता, पण कोणामध्ये काय कला आहेत दडलेल्या हे ओळखण्याची त्यांची कॅपॅसिटी होती. आता मला सुद्धा त्यांनी असंच तयार केलं की नागपूर पत्रिका नावाचं एक दैनिक होतं, नागपूरला निघालेलं. तर मी सेकंड इयर फायनलला असेल, चल तू ह्याच्यामध्ये लिहायला लाग, कॉलम रायटर. डायरेक्ट एक विषय दिला, तर ह्या विषयावर तू लिही. मग तिथे यमुना शेवडे त्यांच्या संपादिका होता, यमुना ताई, त्यांच्याशी डिस्कस करून वगैरे माझं कॉलम रायटिंग सुरू. आणि गंमत अशी की कॉलम रायटिंगचे जे पेपर्स होते ते सगळे मी छान व्यवस्थित असे लावून ठेवले होते. माझ्या वडिलांची शिस्त होती की छापून आलं की ते लावून ठेवायचं, फाईल करायचं सगळं. आणि हा मुलगा जेव्हा बघायला आला मला, तेव्हा ते फाईल पहिले त्यांनी वाचली आणि मला लक्षात आलं की हा काहीतरी विचारी मुलगी आहे भाऊ. आणि आजही ती लेखांचं फायलिंग करत असते त्याच पद्धतीने. हे खूप
महत्वाचं आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याच्यामुळे ना एक अभिरुची संपन्न घर, एक सांस्कृतिक जडणघडण जी होते ना, त्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि तेच तुमच्यामध्ये दोघांमध्ये मला इतकी वर्ष मी पाहते तुम्हाला, तुमचा वावरही अतिशय अभिजात असा वावर असतो आणि फार अभिमान आहे ठाणेकर म्हणून मला तुम्हा दोघांचाही. तुमचा दोघांचा एकत्रित सहभाग असलेला आणि ज्याचे कितीतरी प्रयोग झाले, अनेक प्रयोग झाले असा कार्यक्रम म्हणजे कोवळी उन्हे. सगळ्या रसिकांनी तो डोक्यावर घेतला अक्षरशः, आणि ठाण्यातच नाही तर त्याचे पुष्कळ दौरे झाले. मी पेपरमध्ये वाचायचे नेहमी जाहिराती की ह्यांचा दौरा कधीतरी ठाण्यात, कधी नागपूर, कधी अमेरिका, कधी लंडन आणि चक्क इस्रायल सुद्धा, असे अनेक यांचे दौरे मी वाचत आलेली आहे. तर ह्या कोवळी उन्हेची जी संकल्पना होती ती कोणाची, तुमची का तुमची, कोणाची? संकल्पना नेहमी हिच्याच असतात. मी फक्त राबत असतो आणि राबवून घेत असतो. राबत पण असतो आणि राबवून पण घेत असतो. मी छान राबवून घेते. म्हणजे आय मीन कसं असतं की मला ऑल इन वन मिळतं. आता मी काय संकल्पना करायला काय की बाबा मी कथा सांगणार आहे, तुम्ही गाणी म्हणा आणि आपण असा कार्यक्रम करू. सोपं आहे ना सांगायला. पण मग आता गाणी म्हणायची म्हणजे मग ती गाण्याचा ट्रॅक, मग गाण्यासाठी अजून एक गायिका, मग तिथे सगळी ती माईक सिस्टीम व्यवस्थित असली पाहिजे. मग एकतर कार्यक्रम कुठे कुठे असेल तिथे ड्राईव्ह करत नेलं पाहिजे, नंतर बॅनर तयार केलं पाहिजे आणि खूप गोष्टी असतात त्या कार्यक्रमाच्या. त्या टेक्निकल गोष्टी सगळ्या म्हणजे ऑल इन वन मला मिळून जातं. टायपिंगपासून ते ट्रॅक तयार करण्यापर्यंत. नवीन गाणं असेल तर ट्रॅक घरी तयार करायचा स्टुडिओमध्ये, असं सगळं असतं. त्याच्यामुळे त्यामुळे साथ इतकी छान असते की माझे इझिली होऊन जातात. पण खरंच कोवळी उन्हेच्या आठवणी सांगण्यासारख्या आहेत की अनेक देशांमध्ये आम्ही तो कार्यक्रम कसा नेला आणि केला. तर त्यापूर्वी मी गप्पा गोष्टी कार्यक्रम करत होते ना जयंत टोकांबरोबर. तुम्ही पाहिलाय ना तो कार्यक्रम? तो विनोदी कार्यक्रम. तर त्यांना थोडक्याने 8 वर्ष आम्ही तो कार्यक्रम करत होतो. तर तो कार्यक्रम आम्ही परदेशात नेला होता आणि तो कार्यक्रम करता करता मला कळलं की ऑडियन्सशी संवाद कसा साधायचा आहे. तर त्यामुळे परदेशातले लोक कसे असतात, कसे रिस्पॉन्स येतात हेही कळलं. मग मी विचार केला की आपण आपल्या साहित्याचं करूया. तिची 15-16 तोपर्यंत 13-14 पुस्तकं झालीच होती तिची लिहून. तर मग हे सगळं होतं. मग आपण आपल्या साहित्यावर करूया. मग मी कथन करेन आणि मग हे गाणं म्हणतील. कारण मला लक्षात आलं की अरे एवढं चांगलं गायक आपल्याच घरात आहे, तर मग आपणच घरात दोघं म्हणून कार्यक्रम करू शकतो. त्यामुळे मग दोघांचे कार्यक्रम असे परदेशात वगैरे गेले. बरेच. पण किती प्रयोग किती झाले? 300 प्रयोग तरी झाले. आता पुढचे तरी झाले. पण मग परदेशातले अनुभव कसे होते? खूपच आहेत सांगण्यासारखे. लंडनला गेलो, इस्रायलला गेलो. लंडनचे पण अनुभव. इस्रायलचा आधी एक सांगतो वैशिष्ट्य म्हणजे की महाराष्ट्रातून इस्रायलला जाऊन एक महिला जाते आणि कार्यक्रम करते अशी ही पहिली महिला आहे. त्याच्यानंतर मग दुसरा कार्यक्रम होता एक नमस्कार नावाचं हॉटेल मराठी माणसाने चालवलंय. महाराष्ट्रातून प्रयोग करणारी, एकपात्री प्रयोग करणारी. कोणी लावणी वगैरे करायला गेले असतील बायका. पण नुसती एकटीने जाऊन तिथे एकपात्री 2.5 तासाचा लोकांसमोर शो करणं हे तिनेच फक्त केलेलं आहे पहिल्यांदाच. आणि लंडनच्या कार्यक्रमाची आठवण मात्र अगदी हृदयस्पर्शी आहे. त्याचं असं झालं की आमचा तिथे नातेसुरांचे मायबोलीचे हा कार्यक्रम होता गाण्यांचा, आणि अर्थातच निवेदन मेघना करते सुंदर असं. तर तो कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला एक मानधनाची म्हणजे बिदागीचं पाकिट मिळालं. पण आम्हाला मानधन मिळणार नव्हतं ते आधीच क्लिअर होतं. आमची पण काही हरकत नव्हती त्याला. पण मग म्हणून आम्ही विचारलं अरे हे कसलं पाकिट आहे? तर ते म्हणे की श्रोत्यांमधून प्रेक्षकांमधून एक आहेत बाई, त्यांनी तुम्हाला हा तुमचा कार्यक्रम आवडला म्हणून दिलेला आहे आणि त्यांनी नाव सांगायचं नाही म्हणून सांगितलं आहे. म्हटलं बरं असेल. मग आम्ही सगळं आमचं पॅक वगैरे करून निघतच होतो. तेवढ्यात एक बाई आम्हाला ॲप्रोच झाल्या, आमच्याजवळ आल्या म्हाताऱ्याशा. सगळं तो सिनियर सिटीजन क्लबच होता तो. तर त्या बाई आल्या आणि त्या म्हणल्या की अहो काय झालं माहिती आहे का, गेले अनेक दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतरसुद्धा माझं मन कशातच लागत नव्हतं. टी व्ही पाहून झाला, पुस्तकं वाचून झाली, कशातच माझं मन लागत नव्हतं. अगदी आत्महत्या करावी की काय असा विचार मनात येत होता. पण तुमचा कार्यक्रम आजचा हा पाहून मला पुन्हा जगावंसं वाटू लागलं आहे. जीवनाकडे प्रवास सुरू केला पुन्हा एकदा. खरंच मोठी. तर ही लक्षात राहण्यासारखीच लंडनची गोष्ट होती. इस्रायल नावाच्या देशामध्ये आम्ही जो कार्यक्रम 3 ठिकाणी केला. एक रामले म्हणून प्लेस आहे, तिथे मध्ये थिएटरमध्ये कार्यक्रम, एक 400-500 लोक असतात, मराठी लोक.
तिथे सगळे हॉटेलमध्ये लोक आले ते, मग हिंदी गाण्यांचा कार्यक्रम, कारण की वेगवेगळ्या भाषेचे लोक होते. आणि मग एलात म्हणून एक सुंदर प्लेस आहे, हां दक्षिण इस्रायल. समुद्रकाठी आहे, तर तिथे एका स्पेशल दिवशी आमचा कार्यक्रम होता. तो स्पेशल दिवस सांगा कुठला होता? तो म्हणजे काय माहिती का, त्या दिवशी ॲक्च्युली तिथल्या इस्रायलच्या युद्धात गेलेल्या हुतात्म्यांची आठवण म्हणून तो दिवस शोक करण्याचा दिवस असतो तो. पण रात्री 8 वाजेपर्यंत, रात्री 8च्या नंतर मग तुम्ही सेलिब्रेशन्स करायचे असतात. दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिनाची, आणि दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन असतो, त्यामुळे रात्री 8 पासून तुम्ही सेलिब्रेशन करायचं. तर आम्ही ज्यांच्याकडे उतरलो होतो तिथे आम्ही कार्यक्रमाची रिहर्सल म्हणून हार्मोनियम घेऊन असं हे करत होतो, गाणी म्हणत होतो मी. तर ते म्हणले नाही आत्ता गाणी म्हणू नका, आत्ता हा शोकचा वेळ आहे, 8च्या नंतर तुम्ही हे करा. मग म्हटलं आम्ही थांबलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही कार्यक्रम सादर केला तेव्हा इतक्या उत्साहात सगळ्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला प्रत्येक गाण्याला. इनफॅक्ट तिन्ही कार्यक्रमांमध्ये एका गाण्याला आम्हाला वन्स मोर मिळाला. हो, ते एकाच होतं की एकाच गाण्याला, म्हणजे बाकीच्या तिन्ही ठिकाणी कॉमन होतं ते गाणं, की हे गाणं म्हटलं की वन्स मोर येतो, सगळे लोक उभे राहतात, स्टँडिंग ओवेशन होतं. आणि ते होतं आपलं बैजू बावरामधलं तू गंगा की मौज में जमुना की धारा. आपले अनेक मराठी कलाकार वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे अमेरिका इंग्लंडमध्ये जात असतात, पण इस्रायलपर्यंत तुमचं नाव कसं पोचलं? तिथे कसा कार्यक्रम झाला? काही चांगले माणसं असतात ते नाव सुचवतात. आता आपल्या ठाण्यातले अतिशय प्रसिद्ध असलेले हास्य व्यंगचित्रकार विवेक मेहत्रे यांचा कार्यक्रम तिथे झाला होता. आणि त्यानंतर त्यांना दरवर्षी एक लागतो एकपात्री कलाकार. त्यांना मायबोली नावाची एक संस्था आहे, खूप लोक आहेत त्याच्यामध्ये, सगळे मराठी ज्यू, आणि ते मायबोली नावाचं मासिक काढतात. तर त्यांचा जो वर्धापन दिन असतो त्या वर्धापन दिनाला ते एकपात्री कलाकार बोलवतात आणि मग तिकीट लावून मस्त कार्यक्रम वगैरे असतो. तर विवेक मेहत्रे म्हणाले मेघना साने पण एकपात्री कलाकार आहेत आणि त्यांचा कार्यक्रम जाहिरात देऊन चालू असतो इथे, तर तुम्ही त्यांचा कार्यक्रम ठेवू शकता. आणि मला वाटतं त्यांचं जे काही साहित्य त्या सादर करतात ते तुमच्या तिथल्या लोकांना चालण्यासारखं आणि समजण्यासारखं आहे. तर ह्या हलक्या फुलक्या कथा आहेत. मग त्याचवेळी नेमकं काय झालं की आमचा 150वा कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिरला होता आणि तिथले सेक्रेटरी जे होते ते इथे आले होते. मग हे सगळे आमच्या कार्यक्रमाला आले. 150वा आमचा जो कार्यक्रम होता तो बघितला त्यांनी आणि मग त्यांनी फिक्स केला की हेच कार्यक्रम ठेवूया. मग पुढील वर्षी असं झालं की परत मेघना सानेंना बोलवायची डिमांड आली. त्याच्यामुळे मग मी म्हटलं आता दुसरा कार्यक्रम द्यायला हवा. मग मी आणि हेमंत सानेंनी आम्ही नातेसुरांचे मायबोलीचे गाणं आणि निवेदन असा कार्यक्रम त्यांना दिला. तोही पास झाला. काय मस्त वन्स मोर आहे हा, एका सुंदर देशाकडनं मिळालेला वन्स मोर. हो ना. आणि तिथे आम्ही विविध भाषातील गाणी आम्ही सादर करणार. एक मुखडा, कारण पूर्ण गाणं काही त्यांना कळणार नाही, एक मुखडा सादर करायचं असं त्यांनी एक उपक्रम मध्ये ठेवला. आता मी एक गुजराती गाणं म्हणून दाखवतो, गुजराती, आता बंगाली गाणं म्हणून दाखवतो. आम्हाला ही आधीच कल्पना होती की हे लोक म्हणतील आता मग हिब्रू गाणं म्हणा म्हणून. तर आम्ही तिथे गेल्यानंतर आधीच तयारी केली की हिब्रू गाणं आपल्याला आलं पाहिजे जर फरमाईश झाली तर. आणि ते कसं ते तुम्हाला सांगते. कमाल आहे, हिब्रू गाणं. हा दुसऱ्या वर्षी आम्ही जे 2 जण गेलो तर नोहा मसील म्हणून तिथले ते मायबोलीचे सेक्रेटरी होते, त्यांच्या अध्यक्ष, त्यांच्याच घरी आम्ही उतरलो होतो. आणि ते अस्खलित मराठी बोलतात, सुंदर मराठी लिहितात. तर त्यांनी मला विचारलं की एक हिब्रू गाणं म्हणाल का म्हणजे उद्या. तर म्हटलं म्हणेन, पण मला शिकवलं पाहिजे कोणीतरी. आणि मला ते हिब्रू लिपी पूर्णपणे वेगळी आहे, काहीच कळत नाही आपल्याला. ते शब्द गाण्याचे मला मराठीत देवनागरीमध्ये लिहून पाहिजेत. तसंच केलं तर मग मी करेन. त्यांनी छान देवनागरी स्वतःच्या अक्षरात ते शब्द लिहून दिले त्या गाण्याचे. आणि म्हटलं याची चाल, तर त्यांनी एक तिथला कीबोर्ड प्लेअर आणला होता तिकडे घरी म्हणजे त्यांच्या. आणि त्यांनी मला त्या मुलांनी मला चाल ऐकवली. चाल मी ऐकून घेतली बराच वेळ मनात ऐकली आणि ह्याच्याशी गुणगुणून बघितली आणि हळूहळू ती पिकअप केली. मग दुसऱ्या दिवशी आमचा जेव्हा कार्यक्रम चालू होता एक आमचं हिने सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या भाषातली गाण्यांचे नमुने झाले. मग ऑडियन्समधनं कोणतरी म्हटलं हिब्रू गाणं म्हणा, लगेच मी हे गाणं म्हटलं. एवढे खुश झाले लोक की त्यांना अपेक्षाच नव्हती की एक मराठी माणूस तिथे जाऊन हिब्रू गाणं म्हणेल. त्यांनी आपलं असं टाकलं होतं हिब्रू पण म्हणा, काय म्हणणार नाही, आम्ही लगेच म्हटलं. तर मी त्याची झलक पेश करतो. त्याचा अर्थ असा आहे की देवा, आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला या जगात आणलंस, असा एक त्याचा गोषवारा आहे. त्याची सुरुवात अशी आहे, तोदा म्हणजे थँक्स, आभार मानतो, थँक्स. आल कोल मा शे बाराता, तोदा आल मा शे ली नाताता. काही कळत नाही. तोदा म्हणजे थँक्स, एवढं मला त्यांना मी विचारलं होतं.
तर असं ते गाणं आहे. आणि दाल कोल माशे बराता तो दाल माशे ली नाताता आलो रे नाईन खावे रोशनाईन आलमाशे येशली बावला आल शिरकोलेया वेलेप सोलेया शेबेच खुताम आनिकया तो दाल कोल माशे बराता तो दाल माशे ली नाताता. क्या बात आहे. हे एका दिवसात आणि किती गोड आहे हे. हो. फार शब्द काहीच कळला नाही. फार गोड गाणं. आणि हे 2011 साली म्हटलेलं, आज यांनी इतक्या वर्षांनी म्हटलं. कडाडून टाळी मिळाली असणार. मस्त. अगदी अगदी. हे सगळं नाट्यप्रवास असेल, एकपात्री प्रयोग असतील, परदेश दौरे असतील, हे सगळं होत असताना यांची जवळजवळ 20 एक पुस्तकं मला वाटतं आलेली आहेत. उत्तम 17 पुस्तकं झाली आता. 17 पुस्तकं झाली आहेत. पण मग तो सगळा प्रवास एकांड्या शिलेदारासारखाच होता. ह्यांचा तसा सहभाग त्यामध्ये तसं म्हटलं तर असतोच सहभाग. आता बघ, पुस्तकं मी कधीपासून लिहिते, म्हणजे 95 सालापासून तर लिहितेच आहे, पण लहानपणी सुद्धा मी पेपरमध्ये लिहित होते. तर पुस्तकांचा प्रवास सुरू झाला. आता काय तर यांना खूप महत्त्व वाटतं म्हणजे लेखनाचं. मी आज कथा लिहिली ना, सकाळी मी उठून लिहिते 6 वाजता. मग चहा पिताना सांगते की आज ना मी कथा लिहिली. हो का, चला पेपर वाचून झाला, टाईप करून टाकतो तुझी कथा. ती टाईप करून सेव्ह करणार. मी आज कविता लिहिली, लगेच टाईप करून सेव्ह करणार. सगळं सेव्ह केल्यामुळे काय, मग आज आता तुझं पुस्तक काढायचं आहे का, बघ सांगतो 20 कथा झाल्यात, जाई काढायचं पुस्तक, चला. मग काय त्या लोकांना सोपंच असतं, आम्ही सगळं पाठवून देतो टाईप करून. सगळं रेडीमेडच मिळतंय म्हणजे. आणि त्याचंही आम्ही कथा लिहिली तर थोडंसं डिस्कस करायचं की हा कसा एक जाणकार आणि वाचक आहे की रोज पेपर वाचणारा माणूस आहे, त्याची भाषा चांगली आहे. मग मी वाचताना समजा मी कथा वाचून दाखवते तेव्हा त्यांनी काही जर सजेशन दिल्या की ही कथा थोडी शॉर्ट वाटते, की थोडी अजून रंगव, पटकन एंड आला किंवा असं काही सांगितलं तर मग ते थोडंसं मी विचारात घेते. त्यामुळे शेवटी सहभाग हा असतोच. परस्पर पूरक हाच शब्द आहे तुमच्या दोघांसाठी. तुमच्यावरनं तयार केला असावा, कसं आश्चर्य आहे ते. असा ह्यांचा लेखन प्रवास आपण म्हटलं. तसं तुम्ही पुढे शिकत गेला लग्नानंतर, तर त्याच्यामध्ये घरातल्यांचा कितपत पाठिंबा होता, कसं केलं शिक्षण? म्हणजे बऱ्याच काही डिग्र्या म्हणजे BSc MSc वगैरे पूर्वीच केलं होतं, पण नंतर माझं ते MA वगैरे जे सुरू झालं ते सासूबाईंची खूप इच्छा होती की मी शिकावं म्हणून. त्यांना खूप आवड आहे शिक्षणाची. BSc BEd झालेले होते, मग MA केलं, त्याच्यानंतर MPhil केलं आणि आता PhD सुरू आहे. पण नेमकं त्या आता बघायला नाही आहेत, आई पण नाही आहे. त्यांना खूप आनंद झाला असता, मी MPhil पास झाले हे सांगितलं ना, त्यांना खूपच आनंद झाला असता. तर शिक्षणासाठी त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. तुझ्या पेपरला किंवा नाटकासाठी सुद्धा होता. मी सगळं घरातलं बघते, मुलांचं बघते, त्यांच्या परीक्षा आल्या तर ते करतील अभ्यास, तू काय काळजी करू नको, तुझा प्रयोगाला, असं ते एक पाठिंबा होता. किती छान आहे. तसंच तुमच्या संगीत प्रवासाबद्दल, तो तुमचा ह्या सगळ्या घर संसार ह्यांना मदत करणं, घरी मुलांकडे पाहणं, या सगळ्यात तुमचं संगीत अडलं नाही का? तो प्रवाह अखंड सुरू होता, काय होतं? हां, प्रवाह तसा सुरू होता. मी गाणी पण म्हणतच होतो लहानपणापासून. पण म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर, खरं म्हणजे आम्ही एकत्र CDs केलेल्या आहेत. पण पहिल्या 1-2 CDsमध्ये आम्ही दुसरे गायक घेतले. ही म्हणली तुला अजून गाता येत नाही चक्क, आणि आम्ही दुसरे गायक घेतले. आणि तेव्हा मला फार हर्ट झालं, अशी काय म्हणते मला, मी गातो एवढा. आणि तर पण ती मला म्हणली की तुझ्या गाण्यामध्ये अजून भावना मिसिंग आहेत, गाण्यात भावना पाहिजेत, शब्दातून भावना आल्या पाहिजेत. आणि सुरुवातीला मी ते जरा आपण काय म्हणूया जरा की असं इगोमुळे आहे, असं कसं काय, हिला काय गाण्यातलं समजतंय, असं करून मी ते धुडकावत होतो. पण ही पुन्हा पुन्हा सांगायची. आणि मग मी पण लक्ष दिलं, म्हणजे माझ्याकडे मी विचार केला अंतर्मुख होऊन की काय बाबा ही असं का म्हणते. मग मी थोडं जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागलो भावना कशा आणायचे ते. आणि मग ते जसं मला हळूहळू जमायला लागलं तशी ती ॲप्रिशिएट करायला लागली की हां आता तुला छान भावना येत आहेत. आणि आता खरोखरच म्हणजे सगळेजण म्हणतात की तुमच्या गाण्यात भावना खूप चांगल्या असतात. आणि शब्दोच्चार आणि भावना हे फार त्याचं महत्त्व किती आहे हे मला नंतर लक्षात आलं. आणि त्यामुळे गाणं परफेक्ट झाल्यावर मग आम्ही कार्यक्रम करायला लागलो. मगच तिने मला कार्यक्रमात घेतलं. त्यांच्या पहिल्या CD मध्ये कोण होते गायक सांगा?
अनिरुद्ध जोशी. हा आणि स्वप्नील हां, पहिल्या ऋतुरंग संगतीला म्हणून आमची जी मराठी गझलांची सीडी झाली त्याच्यात स्वप्नील बांदोडकरनी माझ्या संगीत दिग्दर्शनात गाणं गायलेलं आहे आणि नंदू होनप त्याचे संगीत संयोजक होते. शिवाय ते उत्कृष्ट व्हायलिन वादक होते, त्यांनी त्याच्यात व्हायलिनचे पीसेस पण वाजवलेले आहेत. म्हणजे हा अभिजाततेचा आणि उत्तमतेचा ध्यास हा दोघांकडेही सेम आहे. इकडे सुद्धा तुम्ही हमतुम म्हणजे तिचं लेखन उत्कृष्ट व्हावं अशी माझी तळमळ असते, माझं गायन उत्कृष्ट व्हावं अशी तिची तळमळ असते. तिचं सिलेक्शन, कोणती गाणी घ्यायची, कोणत्या क्रमाने घ्यायची हे सुद्धा ती ठरवते. बऱ्याचदा मला माझी दुसरी काही गाणी म्हणायची असतात, तेच काय म्हणायचे नेहमी, नाही ह्याला ही इथे माझ्या या कथेनंतर हेच गाणं योग्य आहे. बऱ्याचदा येऊन सांगितलेलं आहे की तुमच्या गाण्यांचं सिलेक्शन किंवा निवड फार छान होती आणि क्रमसुद्धा सांगितलं आम्हाला की छान लावला होता क्रम म्हणून. नाही, कसं आहे की महाराष्ट्रभर मी फिरले, गप्पा गोष्टी कार्यक्रमासाठी फिरले, कोवळे उन्हेसाठी फिरले. या सगळ्या प्रवासामध्ये ऑडियन्सचा एक अभ्यास झाला की एखादं गाणं नाही सूट झालं त्या प्रसंगी तर तो कार्यक्रमच हातातून सुटू शकतो. आणि असंही झालेलं आहे की आता समजा आम्ही ठरवलं असेल की एवढी गाणी ही गाणी घ्यायची, या क्रमाने घ्यायची, पण ती एकंदर सगळा ऑडियन्सचा किंवा श्रोत्यांचा कल बघून, त्यांची मानसिकता बघून एखादं गाणं ड्रॉप पण करते. हे म्हणू नका. मग मला असं माझ्यातल्या गायकाला वाटतं की मला गायला नाही मिळालं, पण ते तिचं बरोबर असतं. त्यावेळी ती पकड तशी असते. कोविड जेव्हा सुरू झाला तेव्हा ह्या दोघा जणांची एक वेगळीच ओळख आपल्यातल्या पुष्कळ जणांना झाली. ती तुमच्या युट्यूब चॅनल आणि तुम्ही विडंबन केलं होतं त्या गीतातनं, तर त्या युट्यूब बद्दल पण सांगा. हो, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, करोनामध्ये सगळेजण आपापल्या घरात मुकाट्याने बसलेले होते. कोणालाच काय करावं सुचत नव्हतं आणि वेळ कसा घालवायचा हा अजून एक आमच्यासारख्यासाठी यक्ष प्रश्न होता, कारण आम्ही सतत कशात तरी बिझी असतो आणि आता एकदम काहीच करायचं नाही कार्यक्रम. तर अशी एक कल्पना सुचली, परत कोणाला तुलाच ना मला सुचली कल्पना सुचली की आपण यूट्यूबचा चॅनल काढूया आणि त्याच्यामध्ये गमतीदार गाणी टाकूया. आणि त्याला म्हणजे आमचे विवेक मेत्रे म्हणून जे आमचे स्नेही आहेत, त्यांचे एक अविनाश चिंचवाडकर म्हणून बंगलोरला राहणारे स्नेही आहेत, ते विडंबन गीतं लिहिण्यात फारच काय म्हणतात त्याला कुशल आहेत. तर त्यांनी असंच एक विडंबन गीत मेत्र्यांना पाठवलं होतं आणि मेत्र्यांना म्हटलं होतं की कोणी म्हणेल का पहा. मग मेत्र्यांना माझी आठवण आली, मग त्यांनी मला पाठवलं आणि ते आपलं जे प्रसिद्ध गाणं जे आहे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, त्याच्यावर बेतलेलं होतं ते. त्याचे शब्द होते, दिवस घरी हे बसायचे, खिडकीच्या बाहेर बघायचे. फार सुंदर विडंबन होतं ते आणि त्या काळाला अत्यंत फिट असं होतं. म्हणजे ते मग आता त्या गाण्यावरती ते शूटिंग करायचं ठरलं. शूटिंग करायला कोण, आम्ही दोघंच एकमेकांचे. तर आम्ही इथेच याच घरात ते शूटिंग केलं. मेघनाने सगळं मला सांगितले, सगळे ॲक्शन. मी कधी अभिनय हा काय माझा विषय नव्हता कधीच, तरी तिने मला माझ्याकडनं अभिनय करून घेतला. म्हणजे हे दिग्दर्शकाचं यश काय माझं यश आहे मला कळत नाही, पण घेतलं अभिनय करून. आणि ते गाणं एवढं बेफाट गाजलं, एका दिवसात त्याचे काहीतरी 50,000 व्ह्यूज एका दिवसात झाले. 50,000 आणि नंतर तिसऱ्या दिवशी 1,00,000 झाले. तर ती एबीपी माझ्यावर न्यूज आली. आपलं ते बॉबी मधलं सुप्रसिद्ध गाणं आहे, हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. आता इथे चाबी नव्हती खो जाए, पण कमरे में बंद तो होतोच. त्यामुळे आता म्हटलं त्याच्यावर काहीतरी करूया. हे पण पुन्हा हिचं डोकं की कसं करायचं, काय करायचं. आता हम तुम एक कमरे में म्हटल्यावर आम्ही दोघंही पाहिजे ना शूटिंगमध्ये, पण शूटिंग पण तिनेच करायचं आणि ती कॅमेरासमोर पण येणार, हे कसं काय. ती सगळी कसरत तिने केली बुवा. ती कॅमेरासमोर म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे असायची, मला हे कर या ओळीला असं सांगायची, ते मी करायचो. हे चालू आहे एकीकडे गाण्याचं प्ले चालू आहे, ट्रॅक वाजतोय बॅकग्राऊंडला, त्याच्यावर मी काय करतोय म्हणत तोंडाने म्हणत मी ॲक्टिंग. म्हणजे पूर्वीच्या काळी सिनेमामध्ये गायक जसे प्रत्यक्ष गाऊन ॲक्टिंग करायचे तसं. आणि मध्ये कुठलं तरी म्युझिकचं पीस किंवा थोडंसं काय आलं की पटकन ही स्टुडिओ कॅमेऱ्याच्या समोर येणार माझ्या शेजारी आणि ती तिचा पार्ट करणार, परत पळत जाऊन कॅमेऱ्याच्या मागे जाणार. माझे 2 चॅनल सुरू केले. एक आहे हेमंत साने, त्याच्यावरती ही अशी गमतीदार गाणी वगैरे आहेत. आणि दुसरं आहे हेमंत सिंग्स फॉर यू, म्हणजे त्याच्यामध्ये माझे कंपोजिशन्सचे व्हिडिओ आहेत, चाल लावलेले त्यांचे जे हां असं. तर असे मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तुमच्या सगळ्यांसाठी. आणि 101 ऐकावीत आणि आपणही म्हणावीत
कुठल्या कुठल्या घरगुती कार्यक्रमांमध्ये अशा सुंदर चाली दिलेल्या आहेत. बरोबर. त्याच्यामुळे ते मी देईन. येस. तर अशी ती करोना काळातली गंमत. आणि त्यामुळे एक प्रकारे आम्ही घर बसल्या लोकांचं थोडंसं काय म्हणूया आपण त्यांना मनोरंजन केलं, त्यांना जरा त्या तणावपूर्ण काळात थोडंसं आमच्या परीने आम्ही त्यांना थोडंसं ताण हलका करायला मदत केली असं म्हणतात. रेडिओ हा एक तुमच्या कामाचा आणि तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग आहे. इतकं तुम्ही जी पुस्तकं लिहिलीत त्या सगळ्या अनुभवांमधनं, इतक्या समृद्ध लोकांच्या तुम्हाला मुलाखती घेता आल्या, त्यांच्या व्यक्तिमत्वातले कंगोरे तुम्ही वेगळे वेगळे मांडलेत, तर तो एक खूप मोठा अध्याय आहे तुमच्या आयुष्याचा. म्हणजे भले तुम्ही त्यातनं काही आर्थिक कधीच अपेक्षा केली नाहीत किंवा लाभ घेतला नाही, पण त्याचा तुमच्यावरही खूप परिणाम झाला असेल आणि आम्हाला सुद्धा या सगळ्या लोकांची छान ओळख तुम्ही करून दिली. तर त्याबद्दल छान सांगा. कुठलंही काम आपण जे करतो ते कधी वाया जात नाही, त्यातून आपल्याला काहीतरी मिळत असतं. जेव्हा ते काम करतो आपण मन लावून, तेव्हा त्यातून नक्कीच काहीतरी मिळतं. आता जगभरात माझ्या झालेल्या ओळखी आणि त्याचा मला झालेला फायदा असा की जगभरातले लोक काय काम करत आहेत हे कळलं ना, की मी ती विविध प्रकारचं काम करत आहेत, कुठल्या लेवलला पोचलेत ते कळल्यानंतर मग आपल्यालाही स्फुरण येतं. तर प्रसारण हे असं आहे की ते जागतिक चॅनल आहे. तर ते 130 देशांमध्ये त्याचं प्रसारण होतं. म्हणजे मी जे मुलाखत घेऊन एपिसोड तयार करते, एडिटिंग तिकडनं होऊ शकतं किंवा एडिटिंग करून घ्यावं लागतं, पण हेमंत साने असतात बरोबर, ते शूटिंग करतात, मी मुलाखत घेते, परत आम्ही एकत्रच एपिसोड तयार करतो. तो 130 देशांमध्ये जातो. आम्हाला ॲक्च्युली कळतं की किती लोकांनी पाहिला तो एपिसोड, की 50 लाख किंवा 60 लाख वगैरे व्ह्यूज असतात त्याचे इतके. तर याच्यातून आम्हाला विविध देशांमध्ये जाता येतं. पण आम्ही कार्यक्रम करतच असतो, त्यामुळे कार्यक्रम करायलाही तिकडे आमच्या ओळखी होतात. आणि म्हणजे तुम्हाला सांगते, इंग्लंड, अमेरिका, त्याच्यानंतर केनिया, ऑस्ट्रेलिया, इतक्या सगळ्या देशांमध्ये मुलाखती घेऊन झाल्या. ऑस्ट्रेलियाला तर मी गेले होते तेव्हा तिथे शिवजयंती नावाचा एक मोठा कार्यक्रम होता. 2000 लोक उपस्थित होते, मराठी लोकांचा. 2000 मराठी लोक उपस्थित. आणि काय कार्यक्रम, आपण कल्पनाच नाही करू शकणार की सुंदर नृत्य आणि कार्यक्रम अतिशय दिवसभर चाललेले होते. तर तिथे गेले होते पाहायला. माझाही त्यांनी सत्कार वगैरे केला, कार्यक्रमाला आलेली आहे आर्टिस्ट वगैरे. पण मी शूटिंग वगैरे करून घेऊन त्याचा एपिसोड बनवला आणि तो प्रसारणला दिला. म्हणजे तिथे गेलेच होते तर त्यांच्यावर शूटिंग करून बनवला. असा मी कुठेही जाऊन एक एपिसोड बनवून टाकते. त्यामुळे तिथे लोकही खुश होतात, ते संबंधही निर्माण होतात, येणं जाणं तयार होतं. म्हणजे ती फ्रेमच येते तुमच्या डोळ्यासमोर की हे असं प्रेझेंट केलं तर ते फार सुंदर आणि देखणं होईल आणि सगळ्यांपर्यंत ते पोहोचेल. ते जे व्हिज्युअलायझेशन म्हणतात ना, ते आहे तिच्याकडे, की कसं केलं तर चांगलं दिसेल. नागपूरला एक कार्यक्रम झाला, म्हणजे पद्मगंधा प्रतिष्ठान म्हणून एक आहे संस्था. तर त्यांनी असं केलं की स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी, ज्या स्त्रियांनी स्वातंत्र्य संग्रामात काम केलेलं आहे, म्हणजे तिथे खरोखर बलिदान दिलेलं आहे स्वातंत्र्यासाठी, त्या स्त्रिया आपल्याला माहिती नाही आहेत बरं का. फक्त झाशीची राणी वगैरे मोजक्या माहिती, त्या स्त्रिया माहिती नव्हत्या. त्यांचं चरित्र घेऊन त्यांनी त्याच्यावर एपिसोड बनवलं, एक मोठा कार्यक्रम बनवला. तो कार्यक्रम, त्याच्यामध्ये त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नाही, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांना स्थान मिळालं. तो मग मी गेस्ट म्हणून बघायला गेले होते, मग त्याच्यावर पण एपिसोड बनवला. आणि तो पूर्ण कार्यक्रम तुम्हाला आता म्हणजे त्याच्यात बघायला मिळू शकतो. मला त्या ओळी आठवतात, जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते सगळ्यांपर्यंत पोचायला पाहिजे. कमालीची गोष्ट आहे तुमच्या दोघांकडे ती. आणि मी असं ऐकलंय, मला गंमत म्हणून आपण जेव्हा गप्पा मारल्या त्यावेळेला, की हे दोघं इतके हमतूम आहेत आणि इतके परस्पर पूरक आहेत ना, की कोविडमध्ये दोघं एकदम ॲडमिट होते आणि चिकनगुनिया सुद्धा या दोघांना एकदमच झालेला होता. म्हणजे हे हमतूमपणाची पराकाष्ठा असं मला वाटतं. हो, खरं आहे. हे का होतं ते माहित नाही, पण असं झालं. तर चिकनगुनिया एकच डाव आम्हा दोघांना चावावा का, त्याला कोणी सांगितलंय. पण आहे की ही सगळी गंमत. पण खूप मला बरं वाटलं की तुम्ही आमची मुलाखत घेतली आणि आम्हाला हे सगळं बोलायला मिळालं. आमचाच प्रवास आमच्या समोर आला आणि आता पुढे काय करायचं हे आपल्याला एक दिशा देऊ शकेल की आतापर्यंत आपण इथपर्यंत आलोत, आता पुढे काय करायचं प्लॅनिंग करायला पाहिजे. बरोबर आहे.
आणि इतके दिवस आपण ठाणेकर म्हणून एकमेकांना ओळखत होते, आता मी तुमच्या घरातली झाली आहे आणि इतकं जाणून घेतलंय तुम्हाला, तर तो एक सुंदर मैत्रीचा प्रवास अर्थकथाच्या निमित्ताने आपला पुढे जातोय, याचा मला खरंच खूप आनंद आहे. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने पण सांगता येईल ना, हा मैत्रीचा प्रवास प्रेम वाढावं हाच तर आपल्या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि तो या दोघांच्या रूपाने सफल झाला आणि हा एक सुंदर व्हॅलेंटाईन दिवस आम्ही एकत्र साजरा केला. पुन्हा भेटत राहू, पाहत रहा अर्थकथा. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने या कलासक्त दाम्पत्याची मी घेतलेली मुलाखत तुम्हाला आवडली का? ती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, भरपूर जणांना तो शेअर करा आणि हो, माझं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.